नमस्कार. गुरुक्षेत्राला प्रणाम. सगळ्या साधकांना नमस्कार. आपण जीवन एक चिंतन हा विषय पाहत आहोत. आपली मराठी संस्कृती इतकी समृद्ध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक संत, अनेक संतांची मांदियाळी, अनेक महंत, अनेक साधू जन्माला आले. हे काय कमी आहे म्हणून कितीतरी साहित्यिक, कवी आणि ह्या सगळ्यांनी आपल्या आपल्या विचारसरणीनुसार जीवनावर चिंतन व्यक्त करून ठेवलंय. साहित्यिकांची सुद्धा मांदियाळी बरीच मोठी आहे. अशी आपली ही समृद्ध मराठी मातृभाषा आहे. इतकं सगळं असताना सुद्धा माझ्यासारखा एक पामर जीव त्यावर किती काही लिहू शकतो, हे गुरुक्षेत्राची कृपा आणि गुरुक्षेत्राला किती धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहे. तर जे गुरुक्षेत्राने सुचवलेलं चिंतन आहे त्या कवितेवर आपण पुढचा भाग आपण चिंतन करूया. जीवन एक चिंतन. जीवन काय? 4 अवस्था. आपण जेव्हा जगतो तेव्हा 4 अवस्था असतात. जीवन काय? 4 अवस्था: जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीया. जागृत म्हणजे जागेपणाची अवस्था, स्वप्न ही निद्रेतली अवस्था, सुषुप्ती ही गाढ निद्रेची अवस्था आणि तुरीया ही ज्ञानी अवस्था. ज्या ज्ञानी अवस्थेमध्ये ज्ञानीजन सतत असतात, मग ते जागृतीमध्ये असो, स्वप्नात असो, सुषुप्तीमध्ये असो, ते नेहमी अनुसंधानात असतात तत्वाशी. ही तुरीया अवस्था ही सर्वात उन्नत ज्ञानी अवस्था आहे. जीवनाला ह्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सुद्धा पाहता येईल. किंवा जर आपण फक्त आपला दिवसाचा जागृत काळ आणि रात्रीची झोप ह्याही 2 अवस्थेमध्ये त्याला पाहता येईल. पण जेव्हा समग्र अवस्थेंचा आपण विचार करतो तेव्हा ह्या 4 अवस्था लक्षात घ्याव्या लागतील. आता कवितेचा पुढचा भाग बघू. जीवन काय? 4 अवस्था: जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीया. जीवन काय? 4 अवस्था. जीवाच्या जीवनातील 4 पायऱ्या: देह बदलता, मरणाचे सरण, जन्म, तारुण्य, प्रौढत्व, मरण. असत मरते, सत्य अमर. आता 4 पायऱ्या जीवाच्या जीवनामध्ये. 4 पायऱ्या कोणत्या? बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढ अवस्था आणि वयस्क अवस्था. जी शेवटचे दिवस आपले किती राहिले हे मोजणारी अवस्था. आणि ह्या ह्या मोठी ज्या 4 अवस्था आहेत त्यामध्ये देहही बदलतो. बाल्यावस्थेमध्ये सुकुमार कोमल असलेला, तरुण असतानाचा पूर्ण वाढ विकसित झालेला, प्रौढ पूर्णपणे मॅच्युअर झालेला आणि मग वृद्धत्वाकडे झुकलेला, देहाच्या सगळ्या अंगांवरती सुरकुत्या पडलेला. म्हणजे जसं पान परिपक्व झाल्यावर पिवळं पडतं तसं ही अतिपक्व होण्याची अवस्था. अशा ह्या देहाच्याही वेगवेगळ्या 4 अवस्था आहेत ज्या जीवनामध्ये आपण नेहमी सगळे अनुभवतो. हा देह बदलत असताना काय होतं? पुढे मृत्यू पावल्यावर आत्मा, चेतन, साक्षी त्याचा प्रवास पुढे सुरू राहतो. पण देह हा जड आहे, स्थूल आहे. ते सडतं कारण नश्वर आहे आणि मग त्याला जाळावं लागतं. रोगराई, किडे, जंतू पसरू नयेत. आणि मग मरणाचं सरण असतं. सरण म्हणजे जी लाकडं, त्या सरणावर ठेवलेलं जी लाकडं असतात त्याला सरण म्हणतात. म्हणजे एक वेदी अशी तयार करतात आणि त्याच्यावरती ती डेड बॉडी ठेवतात, मृत शरीर, आणि ते जाळलं जातं. तर हे जिवंतपणीच आपल्या देहाच्या मरणाचं सरण तयारच होत आहे. कसं? हळूहळू पान पिवळं होत आहे. देह बदलता, मरणाचे सरण, जन्म, तारुण्य, प्रौढत्व, मरण. ह्या 4 पायऱ्या आहेत, 4 अवस्था आहेत. प्रत्येक जीव त्याच्या जीवनामध्ये हा अनुभवतो.
असत मरते, सत्य अमर. देह हा असत आहे, जो सत नाही, सार नाही, असार आहे, नश्वर आहे. पण सत्य काय आहे? जे तत्व आहे, आत्मा चैतन्य, ते अविनाशी आहे, ते अमर आहे. त्याला ना जन्म मरण आहे, काहीच नाही. ते आजन्म आहे, अनंत आहे, अनादि आहे, ते सतत आहेच. असं ते तत्व, सत्य, तत्व, नित्य, आमरण. आता जीवनाची दुसरी व्याख्या करायची झाली तर काय? जीवन काय? 4 अवस्था, अवस्थेमधील अंतर, अवस्थांतर, जन्मांतर. 2 अवस्थांमध्ये जे अंतर असतं त्या अंतराला अवस्थांतर म्हणतात, आणि 2 जन्मांमधलं जे अंतर असतं त्याला जन्मांतर म्हणतात. तर ह्या 2 अवस्थांमधला जो काळ आहे तिथेही जीवन आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की बाल्यावस्थेनंतर तरुण अवस्था, त्यामध्ये काही काळ गेला नाही आणि तिथे जीवन नाही, असंही म्हणता येत नाही. तसंच हा देह मृत्यू पावल्यानंतर जीवन नाही असंही म्हणता येत नाही. मृत्यूनंतरही जीवन आहे, फक्त ते सूक्ष्म अवस्थेतलं आहे. स्थूल देह पडला, आता केवळ सूक्ष्म देह उरलेला आहे. त्याचं पुढे काय? तो प्रवास पुढे चालू होतो. त्यामुळं जन्मानंतरही अवस्था आहे आणि तिथेही जीवन आहे. जन्म जीवाचा अज्ञान अनवस्था. अनवस्था जी आहे, अज्ञानामुळं जी अनवस्था उत्पन्न होते, त्यामुळं जीव बनून अज्ञानाने घेरून ह्या अज्ञानी जीवाचा जन्म होतो. आता ही अनवस्था हा काय भाग आहे बाबा? अनवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अनवस्था म्हणजे अस्थिरता. कुठलीही अवस्था ही स्थिर नाही, तिथे अस्थिरता आहे, किंवा नीट काही व्यवस्था नाहीये, अव्यवस्था, असाही अनवस्थेचा अर्थ आहे. व्यवस्था काहीच धड केलेली नाहीये तेव्हा ती अनवस्था असते. किंवा कोणतीही एक निश्चित स्थिती जिथे नसते ती अनवस्था असते. किंवा जिथे स्थिरतेचा अभाव आहे, निश्चिततेचा अभाव आहे, ती अनवस्था. जीवन स्थिर नाही ना निश्चित नाही, त्यामुळे जीवन हे अनवस्थच आहे. अशी ही जी आधारहीन अवस्था आहे ती म्हणजे अनवस्था. आणि जीवन खरं म्हणजे तसंच आहे. दिसताना ते आपल्याला स्थायी दिसतं, पण ते सतत बदलतंय. देह बदलतोय आणि देहाशी निगडीत सगळी नाती, सगळे संबंध तेही बदलत आहेत, कारण देह बदलतोय. आता असा दोष जिथं कोणत्याही निर्णयावर पोहोचता येत नाही, असा दोष म्हणजे अनवस्था. कारण काहीतरी स्थिर असल्याशिवाय आपण एखाद्या निकषापर्यंत कसं पोहोचणार? समजा आपल्याला वजन काट्यावर वजन करायचंय, पण त्या वस्तूचं वजन सतत बदलतंय, तर आपण काय निष्कर्ष काढणार? त्या वस्तूचं वजन किती आहे बाबा? 5 किलो आहे, 6 किलो आहे, कधी ते 5 किलो आणि 50 ग्रॅम होतंय, कधी ते 4 किलो आणि 80 ग्रॅम होतंय, तर आपण निश्चित नाही ना सांगू शकणार. तसं हे जीवन आहे. उणा आणि अधिक, बेरीज वजा, गुणा भागाकार हा होत राहतोय. अनवस्थ ही अवस्था आहे जीवनाची. का अशी अनवस्था आहे? कारण काहीतरी अवस्था असण्यासाठी त्या अवस्थेच्या आधी एक कारण होतं, त्या कारणामुळे ही अवस्था आलेली आहे. आणि हे कारण नेमकं काय आहे हे विचारलं जात आहे. म्हणजे सुरुवात कुठून झाली, तर तो काही बिंदू आहे, त्याचंही काहीतरी कारण आहे, आणि हे एक निश्चित बिंदू हाती लागत नाहीये, म्हणून ही अनवस्था आहे. आता जर का ह्या अनवस्थेला व्यावहारिक जीवनामध्ये समजून घ्यायचं असेल तर अनवस्था म्हणजे काय? अस्थिरता, अनिश्चितता, अनियमितता. व्यावहारिक जगामध्ये आपण पाहतो सगळंच अनिश्चित आहे, अनियमित आहे. मला काहीतरी घडावंसं वाटतंय पण ते घडत नाहीये, अनियमित आहे. रोज काहीतरी घटना घडते पण एखाद्या दिवशी काहीतरी वेगळंच घडतं, अशी ही अनियमितता ही अनवस्था आहे. किंवा जर मानसिक दृष्ट्या
ह्या अनवस्थेला आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मनाची जी अनवस्था आहे ती एक उद्विग्न अवस्था असते, किंवा एखादी रेस लागलेली आहे आणि आता कोण पहिला नंबर येणार आहे कुणाचा, जी व्याकुळता आहे ती एक अनवस्था आहे मनाची. तिथे एक उत्सुकता शिगेला लागलेली आहे, त्यामुळे त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण ती एक व्याकुळ अवस्था आहे मनाची, जी अनवस्था आहे. किंवा आतुरता आहे, कोणीतरी येणार आहे घरी, कळलंय आपल्याला, पण तो नक्की किती वाजता येणार आहे, मग उशीर झाला तर वाटेत कुठे अडकलाय का, ट्रॅफिक जॅम मध्ये फसलाय का बाबा, असे विचार जेव्हा येतात तेव्हा ती एक मनाची अवस्था आहे. आंदोलन होतंय, अनेक पर्यायांचा विचार केला जातोय. ही जी अधीरता आहे, ही जी चल बिचल आहे मनाची, ती अनवस्था आहे. आणि आपलं जीवन हे काय आहे, आपल्या मनातूनच जे विचार उत्पन्न होतात त्याचंच प्रक्षेपण हे जीवनामध्ये पडलेलं आहे. आणि त्यामुळंच हे जीवन, हे जगत आपल्या आजूबाजूला आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे ही अनवस्था समजून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न केला. पुन्हा एकदा कवितेकडे वळूया. अवस्थेमधील अंतर, अवस्थांतर, जन्मांतर, जन्म जीवाचा अज्ञान अनवस्था. आणि ही सगळ्या जीवनातली हा अनवस्थेचा जो भाग आहे तो कशामुळे आहे, अज्ञानामुळे आहे. आणि ह्या अज्ञानामुळेच तर जीवाचा जन्म झालाय. आणि जन्म झाल्यावर जगत उत्पन्न झालंय आणि गतीमधून जे उत्पन्न झालं ते जीवन आपण जगतोय. ह्या 4 अवस्था, स्थूल देह, स्थूल अवस्था, हिमनगाचे टोक, सूक्ष्म, स्थूल देह. आता हा स्थूल आणि सूक्ष्म समजून घ्यायचं असेल तर एक हिमनगाचं टोक जर आपण पाहिलं, आपण शाळेमध्ये शिकलोय, हिमनग हा जेव्हा लांबून एखाद्या जहाजाला दिसतो की पुढे हिमनग आहे, तेव्हा त्या जहाजाची दिशा, त्या जहाजाचा कप्तान आधीच खूप किलोमीटर आधीच ते वळवतो. का? कारण दिसताना हिमनगाचं छोटंसं टोक म्हणजे काय, 100 पैकी 4% भाग हिमनग वरती पृष्ठभागावर पाण्याच्या सतेवरती दिसतो आणि जवळजवळ 96% भाग हा पाण्याच्या खाली असतो, जो दिसत नाही. हा न दिसणारा जो भाग आहे तो सूक्ष्म जगतासारखा आहे आणि स्थूल जगत हे केवळ ह्या हिमनगाच्या टोकासारखं जे दृश्यायमान आहे तेवढंच फक्त स्थूल जगत आहे. किती गूढ आणि रहस्यमय जीवन आहे ना आपलं. स्थूल देह, स्थूल अवस्था, हिमनगाचे टोक, स्थूल देह, सत्य अदृश्य, सूक्ष्म जग. हे सूक्ष्म जग अदृश्य आहे, आपल्या इंद्रियांना जे दिसत नाही, अनुभवायला येत नाही. ना डोळ्यांनी आपण ते पाहू शकतो, ना कानांनी ऐकता येतात त्या सूक्ष्म लहरी. माहिती आहे आपल्याला, अल्ट्राव्हायोलेट रेज, सोनार वेव्स कानांनी आपल्याला ऐकायला येत नाहीत, पण त्या मशीनच्या सहाय्याने त्याला यंत्रावरती मापता येतं. सूक्ष्म अवस्था, सूक्ष्म जग, विस्तार बहुत, जीवन असार. असा हा विस्तार ज्या सूक्ष्म जगाचा झालेला आहे, जो पृष्ठभागाच्या खाली पसरलेला आहे, असं हे जीवन आहे जे असार आहे. असार सारून निवडू सार. आता ह्या जीवनामध्ये जो सगळा असार भाग आहे, जो दिसतोय, त्यामध्ये जे तत्व आहे ते दडून बसलंय. 1% ते सत्व आहे, ते तत्व आहे, सार आहे. राजहंस जसा दूध मिश्रित पाण्यामधलं फक्त दूध वेचून घेतो, तसं आपल्याला हे जे सार आहे त्या सार रूपी सत्याला, तत्वाला निवडून घ्यायचंय. त्यासाठी काय करायला हवं, जे असार आहे ते बाजूला सारायला हवं. असार सारून निवडू सार, हाच खरा सार्थक व्यापार. जीवनाचा हाच व्यापार खरा म्हणजे सार्थक आहे. पण आपण काय करतोय, जे असार जगत दिसतंय त्या जगामध्येच अडकून बसलोय. आता कसे आपण अडकलोय, एक जर आपण जळू असते, जळू जंगलामध्ये जर आपण गेलो ना तर ती जळू आपल्या पायाला चिकटली आहे हे कळत सुद्धा नाही, इतकी अलगद ती पायाला चिकटते आणि मग काहीतरी टोचल्यासारखं वाटतं, काटा किंवा काहीतरी.
खाजवावंसं वाटतं. बघतो तर काय, काहीतरी एक किडा पायाला चिकटलाय. आता हा काही केल्या निघत नाही. ही जळू काय करते, आपल्या अंगातलं जे दूषित रक्त आहे ना ते सगळं ती शोषून घेत असते. त्यामुळं रक्तमोक्षण करण्यासाठी आयुर्वेदामध्ये जळवांचा वापर होतो. जिथे मुकामार लागलाय किंवा अंगाचा एखादा दुखरा भाग आहे, तिथलं नको असलेलं जे दूषित रक्त आहे ते काढून घेण्यासाठी ह्या जळवा तिथे लावतात. जळू काय करते, तिथे चिकटली की त्या भागातलं ती सगळं रक्त पिऊन घेते. पिऊन ती टम्म फुगते. इतकी टम्म फुगते की आता तिच्या आतमध्ये जागाच नाही रक्त पिण्यासाठी, आणि मग ती आपल्या आपण टपकन गळून पडते. तोपर्यंत ती अशीच ते रक्त शोषत राहते. आपण अज्ञानी जीव हे असे जळूसारखे आहोत. जे दृश्य जग दिसतंय त्यातनं जे असार आहे ना ते जीवन आपण नुसतं शोषत राहतोय, नुसतंच शोषत राहतोय आणि त्याच्यावरच जगतोय. आणि समाधान, तृप्ती मिळवण्यासाठी नुसतं मला हे हवंय ते हवंय, जे नाही, जे अस्तित्वातच नाही, त्या दृश्य असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्यभर सैरावैरा नुसते धावतोय. जसा एखादा दारू प्यायलेला दारुडे असतो आणि नशेमध्ये तो धुंद असतो. ही अशी जी धुंदी आहे ना ती अज्ञानाची धुंदी आपली उतरतच नाही आयुष्यभर, आणि ह्या असार गोष्टीला आपण चिकटून बसलेले असतो जळूसारखे. त्यामुळं सार्थक जीवनाचा व्यापार जर काही असेल तर हे असार जे दिसतंय ते बाजूला सारून त्या दिसणाऱ्या गोष्टी मागे काय आहे ते पाहायचा प्रयत्न करणं, गुरुकृपेच्या, गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयत्न करणं, हा जीवनाचा खरा सार्थक व्यापार आहे. जीवन काय, 4 अवस्था, स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम. सूक्ष्मतही तरतम आहेत. जर सूक्ष्म अवस्था हे कारण असेल तर त्या कारणाचंही एक महाकारण आहे, ह्या जगताचं कारण. तिथेपर्यंत हे सूक्ष्म जगत पसरलेलं आहे. जीवन काय, 4 अवस्था, स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम. 4 देह, 4 अवस्था. देह सुद्धा 4 आहेत बरं का. आपण काय एकच देह पांघरला नाहीये. देहामध्ये सुद्धा कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश. दिसणारा जो स्थूल देह आहे हा केवळ अन्नमय कोश आहे. त्याच्या आतमध्ये एक प्राणमय कोश आहे. ह्या प्राणांच्यामुळं हा देह आपला जिवंत आहे. हा प्राणमय जो कोश आहे तो कशामुळे जिवंत आहे, मनोमय कोशामुळे जिवंत आहे. आणि मनोमय कोश हा आनंदमय कोशामुळे जिवंत आहे. म्हणजे काय, अन्नमय जो देह आहे त्या देहाचा आधार हे प्राण आहेत. प्राणमय देहाचा आधार हे मन आहे आणि मनमय असणाऱ्या देहाचा आधार हे आनंदमय कोश आहे. आणि ह्या आनंदमय कोशाचा आधार, जे आनंद माझं स्वरूप आहे ते तत्व, हे ह्या आनंदमय कोशाचा आधार आहे. असे हे 4 देह आहेत. आपल्याला जो दिसतो डोळ्यांना तो केवळ एक भाग आहे ह्या देहाचा. हे असे 4 कोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, आनंदमय, 4 कोश जागा साठवण्याच्या, साठवलं गेलंय. तर प्रत्येकाच्या जीवाच्या अज्ञानाचे अनेक पदर आहेत. काय काय साठवलंय स्मृतीमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये काय काय साठवलंय आपल्यालाच शोधून काढायचंय. जे दिसतंय त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. जे दिसतंय त्यावरून जे दिसत नाहीये त्याचा आपल्याला अंदाज बांधायचा आहे. हृदय अंतरीचा सुरक्षित कप्पा, हे जे तत्व आहे हे या हृदयामध्ये आतमध्ये सुरक्षित जागी साठवलं गेलंय. तिथेच त्याचं निधान आहे. चैतन्य, सूक्ष्म, आनंद अवस्था. चैतन्य, सूक्ष्म, आनंद अवस्था. जीवन काय, 4 अवस्था. आता पुन्हा 4 अवस्था कोणत्या, अबोध, अजाण, अज्ञानी आणि ज्ञानी. जसं मनुष्य हळूहळू लहानाचा मोठा होत जाईल तशी त्याची जी जाणीव आहे तीही 4 अवस्थांमध्ये बदलते. अबोध, अजाण, अज्ञानी आणि ज्ञानी. मन, बुद्धी, ज्ञानाच्या अवस्था. जीवन काय, 4 आश्रम,
जीवनामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. जीवन काय? 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. शिकता शिकता त्याग त्यागता प्रगती घडते सायास विना. जेव्हा आपण शिकतो, जीव म्हणून आपला प्रवास चालू झालाय, जीवन मिळालंय, ते शिकवतंय आणि आपण जर शिकतोय त्या गोष्टी त्या वळणावर मागे सोडून त्याग करून पुढे जातोय, तेव्हा जीवाची प्रगती विनासायास काहीही प्रयत्न न करता घडत जाते. अज्ञान हटता प्रगती घटता. बंधन पाश मायेतून सुटका. हे जे मायेचं बंधन आहे, अज्ञानामुळे जे जीवानी पकडून धरलेलं आहे, जळू जशी चिकटते तसे हे जे जीवपणातून चिकटलं गेलोय, त्या मायेतून सुटका होते. जशी जशी ज्ञानाची परिपक्वता येत जाते, जसा सोडलेल्या मनात घट्ट धरून ठेवलेल्या व्यक्ती, वस्तू, घटना सोडून दिल्या जातात, त्यागून दिल्या जातात, तशी प्रगती घडली की ही सुटका हळूहळू घडत जाते. एक एक गुत्थी, एक एक गुंते हळूहळू सुटत जातात. मग कळतं जीव म्हणजेच ब्रह्म आहे. जीव ब्रह्म दोन नाहीत, मात्र अद्वैत, केवळ एकता. जीवन साकारलेले सुंदर चित्र. जीवन साकारलेले सुंदर चित्र, मनातल्या विचारांचे प्रकट रूप, सुबक घडवलेले नाट्य कौशल्य. आता ह्या मनातल्या विचारांनी एक स्क्रिप्ट तयार झालंय आणि ह्या स्क्रिप्टचं एक सुंदर असं नाटकाचं स्क्रिप्ट लिहिलं गेलंय आणि ते ह्या जीवनरूपी आपल्या जीवनात आपण ते जगतोय. जीवन साकारलेलं सुंदर चित्र, मनातल्या विचारांचं प्रकट रूप, सुबक घडवलेलं नाट्य कौशल्य. प्रत्येक क्षण नितांत सुंदर. तो प्रत्येक क्षण सुंदर आहे कारण तो त्या जीवाला प्रगतीकडे घेऊन चाललाय. जे जे आवश्यक आहे ते त्या जीवाच्या जीवनामध्ये घडतंय. प्रत्येक क्षण नितांत सुंदर. भोग उपभोग कर्माची फळे तीही सुंदरच आहेत. दुःख हेही सुंदर आहे, जे पुढे सुखाकडे घेऊन जातंय. सुखानंतर दुःख हे संपलं आणि ज्या क्षणी त्या दुःखातून वर उठण्याची उर्मी येते, त्या क्षणी त्या कल्याणाचे दरवाजे, तो कल्याण दरवाजा उघडतो. भोग उपभोग कर्माची फळे, पाप पुण्य अनुभव मिळे. अनुभव प्रत्येकाचेच मिळतात. चांगल्याही कर्माचे पुण्यरूपी अनुभवाची फळे मिळतात, वाईट कर्माची पापरूपी फळं मिळतात आणि तसे तसे अनुभव त्या जीवाला अनुभवावे लागतात. कर्तेपणातून केलेली पक्व कर्मे, कर्तेपणातून मागच्या जन्मी झालेली जर कर्म आहेत, जी देहभावातून घडली आहेत, ती पक्व झाल्यावर ह्या जन्मी देहभावातून अनुभवायला कंपल्सरी ते अनुभवावेच लागतात. मी आता अनुभवणार नाही, चालत नाही नियती पुढे. अनुभवून निशेष हलके होण्या, त्या सगळ्या अनुभवांना अनुभवून ती निशेष होत आहेत. जीवन त्याच दिशेने चाललेलं आहे. सुंदर रीतीने लिहिलं गेलं आहे स्क्रिप्ट. जीवन नाट्य लिहिलेले सुंदर, सुखही सुंदर, दुःखही सुंदर. आता प्रश्न पडेल, दुःख सुंदर कसं? सुख सुंदर आहे, मान्य करतो बाबा, पण दुःख सुंदर कसं? दुःख जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत मी कोण? हे जीवनामध्ये दुःख मला का? कधी हे जाणार? ह्या दुःखाची निवृत्ती कायमची कशी होईल? हे सगळे प्रश्न त्या जीवाला कधी येणारच नाहीत. जर सुखच सुख असेल तर ते एकांगी असेल, ते कल्याणाकडे घेऊन जाणार नाही. त्यामुळे देवांना सुद्धा जिथं सुखच सुख आहे, त्यांना सुद्धा मुक्ती मिळवण्यासाठी पृथ्वीवर यावं लागतं. जीव जन्माला येऊन जीव बनून जगावं लागतं, तेव्हाच मुक्ती सहज साध्य होऊ शकते. आणि अशी संधी मिळालेलं हे जीवन आहे, जे अज्ञानी असून सुद्धा त्या जीवासाठी कल्याणकारी आहे. जीवन नाट्य लिहिलेले सुंदर, सुखही सुंदर, दुःखही सुंदर. सम्यक दृष्टी सर्वांगी सुंदर.
जेव्हा ह्या दुःखामागं असणारं कल्याणकारी जे एक दृष्टिकोन आहे तो पाहता येणं म्हणजे सम्यक दृष्टी, जी सर्वांग सुंदर आहे, नितांत सुंदर आहे. कारण जीवन हे असं आहे, आवश्यक तेच घडत जाते. योग्य व्यक्ती, घटना, योग्य वळणावर नाट्य पुढं सरकते. पुढंच सरकतं नाट्य, एका ठिकाणी थांबलेलं नाहीये, गतिशील आहे. हे जीवन गतिशील आहे, गत आहे, म्हणून ते जगत आहे. जे कधी घडलेच नाही, जे वास्तव सत्यच नाही, ते घडलेलं नाहीये पण ते आपल्याला दिसतंय घडताना. ते वास्तव नाहीये, सत्य नाहीये, पण ते दिसतंय. जे कधी घडलेच नाही, जे वास्तव सत्य नाही, जीवन मात्र मृगजळ आभासी. मृगजळामध्ये जसा जळाचा अंशही नसतो तसं हे जीवन आहे, आभासी आहे. जीवन मात्र मृगजळ आभासी, जलाचा जिथे अंशही नाही. जे केवळ मनातले आभासी, ते घडणारे नाट्य जीवनी. असं हे जीवनामध्ये नाट्य घडतंय ना. सगळे सोयरे, आप्त, स्वकीय, स्वजन कोणीही खरे नाहीत, पण तरीही हे नाट्य तितकंच खरेपणाने प्रत्येक जीव अनुभवतो आहे. ते घडणारे नाट्य जीवनी, खेळ चालला रंगमंच जीवनी. खोट्या देही खोट्या नाट्यगृही. नाट्यगृह सुद्धा खोटं आहे, कारण हे देहरूपी नाट्यगृह आहे आणि ह्याच नाट्यगृहामध्ये हा सगळा नाटकाचा खेळ चालू आहे. जीवनाचा रंगमंचावर हा सगळा खेळ चालू आहे. आता दुसऱ्या एका दृष्टिकोनातून जेव्हा आपण जीवनाकडे पाहतो तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन आपल्या नजरेस येतो. जीवन काय? जीवन एक प्रवास रथाचा. कर्माची चाके देहाच्या रथाला. ह्या देहरूपी रथाला कर्माची चाकं आहेत. स्वामी द्रष्टा हृदयी वसला. ह्या रथाचा जो रथी म्हणजे स्वामी कोण आहे? तो द्रष्टा आहे. तो कुठे बसलाय? ह्या देहरूपी रथामध्ये, हृदयामध्ये बसला आहे. तोच करता, तोच भोगता. जीव स्वतःला करता आणि भोगता समजतो, पण हे जे तत्व आहे, जे ह्या हृदयामध्ये विद्यमान आहे, ते तत्व द्रष्टा तोच करताय आणि तोच भोगता आहे. कोण आहे तो करता आणि भोगता? विश्वाचा करता. ब्रह्मतत्व जे आहे, ज्यांनी ह्या विश्वाला उत्पन्न केलंय, तोच विश्वाचा करता, तोच रक्षण करता, तोच करता आणि भोगता आहे, जो माझ्या अंतरी विद्यमान आहे. त्याचेच सर्वत्व स्वामित्व मानता गळून पडतो अज्ञानी जीवपणा. त्या तत्वाचं जेव्हा आपण स्वामित्व मानतो तेव्हा मी जीव आहे हा अहंभाव, हा अज्ञानी जो जीवपणा आहे, हा गळून पडतो. मग काय गंमत घडते? कर्ता कर्म क्रियापद त्रिपुटी. कर्ता भाव राखून जो करतो, भोगता होऊन तोच भोगतो. त्यागून भोगता भाव कर्म करता. हा भोगता भाव जेव्हा त्यागला जातो आणि मी भोगता नाही, मी करताही नाही, ह्या भावातून जेव्हा कर्म घडतं, तटस्थ होऊन तो तटाला जो पाहतो तेव्हा गंमत घडते. अचंबित काहीतरी घडतं, आश्चर्य घडतं. विवेकी, विरक्त, विदेही मुक्तता. देहामध्ये असूनही तो मुक्तता अनुभवतो. तिर्यक गतीतून चक्रातून सुटका. समजा आपण पाहतो की शेतावरती शेतकरी गोफण फिरवतात. जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांना हटवण्यासाठी एक दोरी आणि दोरीच्या टोकाला एक दगड असतो आणि तो गोल गोल फिरवतात. आता त्या दगडाला जर तिर्यक गती मिळाली तर तो त्या गोफणीतून निघून तो बाहेर पडतो. तो कायम राहत नाही. गती कमी जास्ती झाली तर तो बाहेर पडतो. ही तिर्यक गती म्हणजे गुरुकृपा आहे. ह्या गुरुकृपेनं जी तिर्यक गती मिळते त्यामुळं हा जीव जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो. तिर्यक गतीतून चक्रातून सुटका सार्थक होई पथ जीवनाचा. मग त्या जीवाचं जे जीवन चाललेलं आहे त्याच्या जीवनाचा हा जो रथ आहे त्या रथाचा प्रवास सार्थक होई. ध्येय गाठतो जीवनरथ त्याचा. असा हा जीवन रथ आहे
ज्या रथामध्ये बसलेला स्वामी हा मी नसून ते ब्रह्मतत्व आहे, द्रष्टा आहे, साक्षी आहे. पण त्या जीवभावातून मी स्वतःला माझ्या जीवपणामध्ये सीमित करून बांधून ठेवलंय स्वार्थी बुद्धीतून. आणि म्हणून ह्या सगळ्या नाटकाचा, जीवनातल्या सुख आणि दुःखांचा अनुभव मी खूपच खरेखरेपणाने घेतोय. जेव्हा ही दृष्टी बदलेल, जेव्हा हे ज्ञान आतमध्ये मुरेल, जेव्हा जीवनाकडे पाहण्याचं हे अज्ञान बाजूला होईल, तेव्हा खूप गंमत घडणार आहे गुरुकृपेने. पुढे बघू. करता भोगता मीच मानता. जर आपण स्वतःला मीच करणार आहे आणि मीच भोगणार आहे हे जर मानलं नाही, आता पहा बरं, आवाज येतोय का? हो, आता येतोय. प्रणाम कुरुक्षेत्र. प्रणाम प्रणाम. मी पुन्हा शेवटचं कडवं पुन्हा पहिल्यापासून वाचते. आता हे रेकॉर्डेड असेल, ते मी लिंक टाकेन, तर अगदी पहिल्यापासूनचं जे आहे तुम्हाला तिथे ऐकता येईल. करता भोगता मीच मानता. जर मीच स्वतःला करता आणि भोगता समजलं तर काय होतं? ह्या मीपणातून, अहमभावातून देहबुद्धी, जडता येते. मी देह भ्रम जीवाला. जेव्हा मी देह आहे हा जीवाला भ्रम होतो. कशामुळे? अज्ञानामुळं. त्या अज्ञानामुळं तो स्वतःला सीमित समजतोय, ह्या देहापुरता स्वार्थी बुद्धीने विचार करतोय. म्हणून तो स्वतःला करता आणि भोगता समजतोय. करता भोगता मीच मानता. मी देह भ्रम जीवाला. कधी मन, बुद्धी, विचार, कधी उपाध्यात स्वतःला पाहणारा. कर्माची ती चाके फिरता. आता त्यांनी कर्म केलंय, त्याचे जे काही कर्माचे धागे आहेत ते निपटवत आणलेत आणि गुरुकृपेने त्याला ज्ञानही मिळालंय. हळूहळू त्याचा जडत्व, जो स्वार्थी बुद्धी आहे ती बाजूला झाली आहे. तो समजतोय की ह्या माझ्या देहरूपी रथामध्ये जो देही आहे, जो रथी आहे, तो जीवपणा मी स्वतःला जो बांधलेला आहे तो जीव नसून तो ब्रह्मतत्व आहे. ह्या जगाचा जो स्वामी आहे, रक्षण करता आहे, तोच माझ्या या देहरूपी रथामध्ये स्वार झालेला आहे. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा कधी मन, बुद्धी, विचार, कधी उपाध्यात स्वतःला पाहणारा हा जीव आहे, त्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडला. कर्माची ती चाके फिरता, अहमभाव, मीपणाचे ओझे उतरता. हे मीपणाचं जीवाला ओझच झालेलं असतं. ते मीपणाचं ओझं जेव्हा उतरतं, जेव्हा तो मी, माझे ह्या घट्ट बसलेल्या भावना त्याच्या बाजूला सारतो आणि ह्या विश्वरूपी जगन्नाथाला, परमेश्वरी सत्तेला जो तू आणि तुझेच समजतो, मी हा देह आहे, ह्या देहामध्ये स्वार झालेला तूच, ते तत्वरूपी तूच तो स्वामी आहेस, हे जो मानतो, ज्याचा मीपणा सरला आणि तू पण हे ज्याला समजलं, त्याचं कशी ह्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती घडत जाते. तर अहमभाव, मीपणाचे ओझे उतरता, अज्ञान सरून ज्ञान प्रकाशता. तो स्वतःच ज्ञान स्वरूप होतो आणि हा प्रकाश आतून त्याला उजळून टाकतो. गुरुकृपेनं हे घडतं. योग्य वेळ आल्यावर नक्कीच घडतं. कसं असतं, 3 प्रकारचे आवरण असतात, 3 प्रकारचं अज्ञान आहे. आवरण, विक्षेप आणि मल. मल म्हणजे काय? अशुद्धी, विचारांची अशुद्धी. मलिनता, मायेची मलिनता. तमोगुणांचं प्राधान्य जेव्हा असतं तेव्हा हा मल असतो. तमोगुण म्हणजे काय? इतरांना त्रास देणं, द्वेष करणं, तिरस्कार करणं, स्पर्धाभाव, ही सगळी तमोगुणाची उदाहरणं आहेत. मग आता ह्या तमोगुणाला ज्यांनी जिंकलं तो येतो रजोगुणामध्ये. रजोगुण
हे विक्षेप करून दाखवतं. एखादी गोष्ट आपण एखादं सृजनशील कार्य करतो आणि त्यातून आहे ते वेगळं दिसतं. म्हणजे आता समजा अंधारामध्ये दोरी पडली आहे, तर त्या दोरीवरती अरे साप आहे की काय असा भ्रम होतो. आहे एक आणि दिसतंय वेगळंच. ह्याला विक्षेप म्हणतात. एक मल असतो, एक विक्षेप असतं आणि एक आवरण असतं. गुरुकृपेनं जेव्हा ही अशुद्धी, हा मल दूर होतो चित्तावरती, हे जे आवरण आहे ते जेव्हा दूर होतं, तेव्हा पाणी जर गढूळ असेल तर त्यात प्रतिबिंब व्यवस्थित पडत नाही. पण तेच पाणी जेव्हा स्वच्छ होतं, स्वच्छ पाण्यामध्ये स्पष्ट प्रतिबिंब सहज दिसतं. तसं हे चित्त आहे आपलं मलिन झालेलं आहे. अनेक वृत्ती, अनेक विकारांनी मलिन झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आत्म्याचं प्रतिबिंब उमटत नाहीये, ते दिसतही नाहीये. ढगांच्या पलीकडं जसं सूर्य लपतो तसा हा आत्मसूर्य लपलाय. हे ढग आहेत तमोगुणांचे, हे आवरण आहे. ही अशुद्धी बाजूला गुरुकृपेनं जेव्हा हळूहळू होते, आपण जेव्हा प्रयत्न करतो, आपल्या प्रयत्नाला जेव्हा कृपेचे हे आशीर्वाद काम करतात आणि हे वेळोवेळी अवलोकन करून जेव्हा ही अशुद्धी दूर होते, तेव्हा ज्ञान मार्गामध्ये हा जो विक्षेप असतो, काहीचं काही जे भासतं आहे एक दिसतंय दुसरं, तर तो योग्य दृष्टिकोन ज्ञानातून मिळतो. आणि मग उरतं काय? फक्त आवरण उरतं. जसं सालपट आहे, अलगद त्यातला दाणा काढला तर आतमध्ये काय आहे? काहीच नाही आहे, फक्त आवरण उरलंय. अशी अवस्था ज्ञानी अवस्था आहे आणि तिथेपर्यंत एक जीव नक्कीच जाऊ शकतो. तर अशी हे अद्भुत सगळं आश्चर्यकारक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये घडतं. अहंभाव मीपणाचं ओझं उतरता, अज्ञान सरून ज्ञान प्रकाशता. जीवन रथ धावे ऊर्ध्व दिशेला. जीवनाचा जो रथ आहे त्याची घोडदौड चालू होते प्रगतीच्या दिशेने, ऊर्ध्व दिशेने. प्रगती म्हणजे काय? मायेमध्ये जसा कर्णाचा रथ चिखलात रुतून बसला, तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते बाहेर काढणं म्हणजेच जीवाची प्रगती आहे. हे जे मायेच्या अज्ञानामध्ये आपण रुतून बसलोय, त्यातून बाहेर निघणं ही जीवाची प्रगती आहे. खरं म्हणजे ना तिथे अज्ञान आहे, ना अज्ञानाचा चिखल आहे, सगळंच मायाजाळ आहे. मनाने रचलेलं आहे आणि त्या मनाने रचलेल्याच चिखलामध्ये आपण अडकलोय. ना तिथे बंधन आहे, ना कोणता मल आहे, ना चिखल आहे, पण ते आपल्याला समजत नाही. जोपर्यंत एक ठिणगी पुरेशी असते, मग मात्र ती सगळा वणवा पेटवू शकते. तसं आहे हे. एक ज्ञानाची ठिणगी हवी असते हा प्रकाश आतून उजळण्यासाठी. तो एकदा मिळाला ते विसाण म्हणतात ना, ते विसाण किंवा ती ठिणगी एक लागते आणि मग हा प्रकाश चेतवला जातो. अहंभाव मीपणाचे ओझे उतरता, अज्ञान सरून ज्ञान प्रकाशता. जीवन रथ धावे ऊर्ध्व दिशेला. शुद्ध बुद्धी साधते शुद्धता. मग ही शुद्ध बुद्धी शुद्धता साधते म्हणजे काय करते? तमोगुणाकडून रजोगुणाकडे घेऊन जाईल, रजोगुणाकडून सत्वगुणाकडे घेऊन जाईल आणि सत्वगुणातूनच ह्या बंधनामध्ये जे आपण अडकलेलो आहे त्यातून बाहेर पडणं शक्य आहे. त्यामुळे आधी ही जी मायेतले जे गुण आहेत त्या गुणांची शिडी आधी चढावी लागेल आणि मग त्यातून बाहेर आल्यावर कळेल की अरे इथे ना तमोगुण होता, ना रजोगुण होता, ना सत्वगुण होता. पण हे कळण्याच्या आधी ही शिडी मात्र चढावीच लागते. ते चढल्यानंतर मग कळतं की अरे खरं म्हणजे हे काही नव्हतं. शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा आपण खाली पाहतो तेव्हा कळतं की अरे ह्या रस्त्याने आपण आलो असतो तर काही फार नव्हतं, पण आपण कसे आलो, बरेच चढून आलो. पण ते तिथे गेल्यावरच जसं समजतं तसं आहे. अहंभाव मीपणाचे ओझे उतरता, अज्ञान सरून ज्ञान प्रकाशता. जीवन रथ धावे ऊर्ध्व दिशेला. शुद्ध बुद्धी साधते शुद्धता. विषय विकार नकोसे वाटता, ज्ञानाचे संस्कार हटवी अज्ञानाला. जेव्हा विषय आणि विकार नकोसे वाटतात,
का वाटायला लागतात? ज्ञानामुळं. ज्ञानाचे संस्कार काय शिकवतात? ज्या विषयांमधनं मिळणारं सुख आहे ते क्षणभंगूर आहे. आपण जिभेवरती अन्न खातो, समजा आपण रसगुल्ला खाल्ला, तर ती जी गोडी आहे ती किती क्षण ते जिभेला अनुभवायला मिळते? एक क्षणभर, जोपर्यंत जिभेवर आहे तोपर्यंत. खरं म्हणजे ती जिभेची तृप्ती नाहीये, ती जीवाची तृप्ती आहे. ती तृप्ती होण्यासाठी आपण खातोय आणि माध्यम काय बनतंय? जीभ बनते. जिभेचा हा विषय आहे, भूक लागणं. पण हे क्षणभंगूर आहे. ते खाल्ल्यानंतर ते सुख नाहीसं झालं. तो गोड जी आपण चव अनुभवली जिभेवर ते नाहीशी झाली. असं हे सुख आहे प्रत्येकच इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं, जे क्षणभंगूर आहे. मग असं कोणतं सुख आहे की जे इंद्रिया आणि विषयांवर अवलंबून नाहीये, जे चिरंतन आहे, जे माझं स्वरूप आहे? हे सगळं ज्ञानाचे संस्कार शिकवतात. क्षणभंगूर काय आहे आणि शाश्वत काय आहे ते पहा. तुला नेमकं नक्की काय हवंय? कोणतं सुख हवंय? विचार कर, आतमध्ये विचार कर. हे ज्ञानाचे संस्कार शिकवतात. आणि मग ह्या विकारांनाही आपसूक हटवलं जातं, कारण ते माझं जे स्वरूप आहे, मी नित्य आनंद हा माझा जर स्वभाव आहे, तर मला क्रोध का येतोय? क्रोध, द्वेष, मत्सर हे विकार आहेत, जे माझ्या निज स्वरूपापासून मला खाली च्युत करतायत, ढळवतायत, खाली घेऊन जातायत. ते जेव्हा आपण पाहिलं जातं, ज्ञानातून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा हे खाली दरवेळेला घसरणं हळूहळू कमी होत जातं. आणि मग जरी आपण ढळलो तरी काही क्षण ढळून पुन्हा आपण आपल्या नित्य स्थितीमध्ये, शांती, आनंद ह्या स्थितीमध्ये येतो. जीवन आहे एक, जर स्थिर रेषा असेल तर हृदय सुद्धा बंद पडलंय आणि जीवन बंद झालं आहे, मृत घोषित केलं जातं. जीवन म्हणजे स्पंदन आहे. खाली आणि वर होत राहणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. पण ते खालीवर जरी होत असेल तरी त्या मध्याशी, मध्यामध्ये जी सम आहे त्या समेशी चिकटून राहणं हे ज्ञानाचे संस्कार आहेत. ते आपल्याला जागोजागी, क्षणाक्षणाला जो एक वीक क्षण असतो किंवा एक कमजोर क्षण असतो विकारी होण्याचा, विषयांमध्ये आकर्षित होण्याचा, त्या क्षणाला आपल्याला जागा करतो. चित्ताचा स्वभाव म्हणून जरी आपण आकर्षित झालो तरी दुसऱ्या क्षणाला विचार केला जातो. बाजारात दिसते वस्तू, पण खरंच ती घेणं गरजेचं आहे का? घरी माझ्या जागा तरी आहे का ती ठेवायला? दुसऱ्या क्षणी विचार होतो आणि त्याच्याप्रमाणे कृती केली जात नाही. आकर्षण झालं, मनाला दिसलं, पाहिलं गेलं, विचार वाटला की घ्यावं, पण घेतलं गेलं का? नाही घेतलं गेलं. असे हळूहळू हे ज्ञानाचे संस्कार अज्ञानाला हटवतात. जे दिसतंय त्याच्या मागं बऱ्याच काही गोष्टी आहेत. मग त्या काय आहेत? ज्या शाश्वत आहेत त्या पाहण्याचा जेव्हा एक साधक सतत प्रयत्न करत राहतो, स्वतःला स्वच्या स्वरूपाशी अनुसंधानात ठेवायचा जितका जितका प्रयत्न करत जातो, गुरुकृपेनी हे घडतं, नक्की घडतं. फक्त आपण सतत जाग राहणं, स्मरणात राहणं एवढंच करायचंय. ज्ञानाचे संस्कार हटवी अज्ञानाला, संस्कारित बुद्धीने पाहता जगाला. मग जगाला जेव्हा पाहिलं जातं तेव्हा लक्षात येतं, अरे केवढं परिवर्तन घडलं. आधी मला सगळ्याच गोष्टी ज्या दिसत होत्या त्याच खऱ्या वाटत होत्या. माझे मित्र, माझ्या वस्तू, माझं घर, माझी गाडी, माझे आई वडील, माझे नातेवाईक म्हणजेच मी आहे हे मी समजत होतो. पण जेव्हा कळतं की एक एक व्यक्ती सरणावरती जळतो, तो निघून जातो आपल्या जीवनातून. का निघून जातो? ऋणानुबंध संपले, देण्या घेण्याचे हिशोब संपले, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार संपला, निशेष झालं, ते निघून गेले. मग मी उरलो. हा मी कोण आहे? मी स्वतःला अपूर्ण समजत होतो. ह्या सगळ्या नात्यांमध्ये, बाहेरच्या जगामध्ये काहीतरी माझं बाहेर आहे, देण्या घेण्याचे हिशोब आहेत,
ते बाहेर माझं अस्तित्व मी जे समजत होतो ते जेव्हा मी त्या बाहेरच्या भ्रमाला समजून घेतलं तेव्हा मीच माझ्या आतमध्ये कसा परिपूर्ण आहे हा जेव्हा दृष्टिकोन संस्कारित बुद्धीने मी जाणून घेतो तेव्हा जगाला वेगळ्या दृष्टीने पाहायला मी शिकतो. ज्ञानाचे संस्कार हटवी अज्ञानाला, संस्कारित बुद्धीने पाहता जगाला. मग काय गंमत घडते? कर्म करूनही जीव अकर्ता. मग तो कर्म करतोय. कर्म तर करायचंय ना, जीवन आहे, स्पंदन आहे, खालीवर होणार आहे. आलेला आपला जो काही स्वधर्म आहे तो पार पाडायचा आहे. पुरुषांना नोकरी करत असेल, धंदा करत असेल, तो करायचा आहे. त्याच्यावर त्याचं सगळं कुटुंब अवलंबून आहे. जर त्यांना देह समजून लग्न केलंय, देह समजून त्या मुलांना जन्म दिलाय, तर त्या देहाचं कर्तव्य आहे. ते थोडीच माझं कर्तव्य आहे असं त्यांनी ते मानता कामा नये. मी हा सगळ्यापासून वेगळा आहे, त्यामुळे देह त्याचं कर्म करतोय. देहाला जिवंत ठेवण्यासाठी खाणं पिणं, पैसा मिळवणं आणि त्याच्यावर अवलंबून असणारे देह पोसणं हा त्याचा स्वधर्म आहे. तो करतोय. पण त्याच्यामध्ये ना मीपणा आहे, ना फळाची अपेक्षा आहे. कर्म करून ते फळ त्या नियतीचं आहे. मागे जे काही घडलं आहे मागच्या जन्मात त्याची फळं म्हणून हे चांगलं अनुभवायला येते आणि वाईटही अनुभवायला येते. ते निःशेष करण्यासाठी ते कर्म घडतंय. ही जेव्हा संस्कारित बुद्धी उपजते, ज्ञानातून ही उपज जेव्हा येते तेव्हा भगवंत गीतेत म्हणतात गंमत घडते. कर्म करूनही जीव अकर्ता होतो. प्रत्येक कर्मामध्ये कर्म करूनही ते अकर्मच घडतं. का अकर्म घडतं? ना त्या कर्मामध्ये करणारा उरतो, ना त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाची त्याला आसक्ती आहे, अपेक्षा आहे. अपेक्षा विरहित कर्म घडलं. किंवा जेव्हा एक समर्पण भाव येतो की भगवंता तूच मला दिलंयस म्हणून हे मी करतोय आणि हे केल्यानंतर त्याचं फळ तुझ्या चरणी समर्पित. हा जो जगन्नियंता आहे, हे जे तत्व आहे, जे अदृश्य आहे पण जे माझ्या अंतरी विलसतंय. मी स्वतःला जीव का समजावा? मी देहापुरता मर्यादित नाहीये. हे सगळं विश्व व्यापलेलं आहे, त्याचा मी एक अंश आहे, त्याला ते समर्पित. मग त्या कर्माचा ना कर्तेपणा आला, ना भोगतेपणा आला, ना त्या कर्माच्या फळाची आसक्ती आली. कारण त्या गीतेत म्हणलंय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करणं हा तुझा अधिकार आहे अर्जुना. फळाची अपेक्षा करू नकोस. ते फळ भगवंताला समर्पित कर. म्हणजे ते तिथे भगवंत गीतेत म्हणतात मला समर्पित कर. मला म्हणजे जगन्नियंत्या शक्तीला समर्पित कर. म्हणजे तू करूनही अकर्ता राहशील. कर्म करूनही जीव अकर्ता. सीमित जीव असीम झाला. आणि ह्या पद्धतीतून केवळ कर्म करून जेव्हा कर्म केलंय पण जेव्हा त्या फळावर काहीही अपेक्षा नाही, काहीही आसक्ती नाही, तर त्या कर्माशी असलेलं बंधन संपलं. मागं काहीतरी कारण घडलं होतं, काहीतरी कर्म केलं आणि फळाची अपेक्षा केली, त्याचं पुण्य समजा जमा झालं, तर हे पुण्य कारण ठरलं, सूक्ष्म कारण. त्यामुळं जे काही मिळालंय तो प्रभाव म्हणून जर हे जीवन असेल तर आत्ता जे माझं जीवन आहे त्यामध्ये केलेल्या कर्मांचं जे काही कर्तेपण आहे, अहंभाव आहे, तो जर मी नाही ठेवला तर भविष्यामध्ये ह्या केलेल्या कर्माचं फळ म्हणजे भविष्यामध्ये येणारी फळं किंवा भविष्यातलं जीवन हा त्याचा प्रभाव असेल. तर तो जेव्हा शून्यावर येईल तेव्हा ह्या संस्कारित बुद्धीनं मी माझ्याच जीवन चक्राला भेदलं की नाही. किती सोपं आहे गोष्ट, समजून घ्यायला सोपी आहे पण आचरणात आणायला तितकीच अवघड आहे. कारण मायेमध्ये कार्य आणि कारण किंवा कार्य आणि प्रभाव हा खेळ सतत चाललाय. जसं ते मिकी माऊस असतात ना, कधी उंदीर मांजरावरती हावी होतो, कधी हा त्याच्यावर कधी तो त्याच्यावर हावी होतो आणि तो न संपणारा खेळ संपतच नाही, सतत चालूच राहतो. तसा हा कर्म आणि प्रभाव, कारण आणि कर्म हा खेळ चालत आला आहे आजवर अनेक जन्म. आणि जेव्हा या कर्मामागचं जे विज्ञान आहे, जे सूक्ष्म तत्व आहे, त्याला जेव्हा
ज्ञानाच्या संस्कारातून समजून घेतलं जातं, तेव्हा मायेच्या खेळाला, मायेच्या फुग्याला टाचणी लावण्यासारखंच नाही का झालं? मायेचा निराश झाला. ज्ञानाचे संस्कार हटवी अज्ञानाला, संस्कारित बुद्धीने पाहता जगाला. मग जगामध्ये काही सत्य दिसेल का आपल्याला? नाहीच दिसणार. माझंच प्रक्षेपण आहे सुखाच्या रूपात, माझंच प्रक्षेपण आहे दुःखाच्या रूपात. असं हे सुंदर जीवन आहे, ज्याचं स्क्रिप्ट मी स्वतःच लिहिलंय मागच्या जन्मी. जे महाभारत आपण कथा ऐकतो, त्या महाभारतामध्ये सगळी नाट्य लिहिली गेली आहेत, अनेक नाट्य लिहिली गेली आहेत. ज्या कुरुक्षेत्रावर जो रथ दाखवला आहे, ज्याच्यावर अर्जुन सवार आहे, ते आपण आहोत. आपण आपल्या रथाचे जी दोऱ्या आहेत त्या श्रीकृष्णाच्या हाती द्यायच्या की स्वतःच्या हाती घ्यायच्या, आपण ठरवायचे. श्रीकृष्ण हे गुरुतत्व आहे. गुरूंनी आपल्या रथाला हाकावं की मीच स्वतःला करता मानून हाकायचं, हे अर्जुन होऊन आपणच ठरवायचं आहे. जेव्हा ते समर्पण बुद्धीनी घडेल, तेव्हा संस्कारित बुद्धीनी जग बदलेल. मग कर्म करूनही जीव अकर्ता, सीमित जीव असीम झाला. जर आपला रथ गुरुक्षेत्राच्या तर्फे चालवला जात असेल, तर गुरुक्षेत्र हे असीम आहे, अनंत आहे. गुरुक्षेत्राला म्हटलंच गेलंय ना, अनंत आहे, ते अनादि आहे, ओंकार स्वरूप आहे. मग तसेच आपणही होऊन जाऊ. ज्ञानाने सूक्ष्म कर्म बीज जळता. हे ज्ञानानं जर कर्माचं जे बीज आहे, जे सूक्ष्म रूपामध्ये मृत्यू पावल्यानंतरही सूक्ष्म देह धारण करून त्या जीवाला पुढचा प्रवास करायला भाग पाडतं, हे कर्म बीजच जर जळून गेलं ज्ञानाने, तर त्या जीवाला पुन्हा जन्म घेण्याला काही कारणच शिल्लक उरणार नाही. आणि हीच खरी सार्थकता आहे. जीव ब्रह्म द्वैत मिटता. हे जे जीवन आहे, हे या ब्रह्माचं प्रक्षेपण आहे. त्यातला हा एक जीव म्हणजे मी, म्हणजे ब्रह्मच आहे. आणि ही सगळी माझीच रूप आहेत, म्हणजे ब्रह्माचीच रूप आहेत. मग द्वैत राहिलंच कुठे? मीच तर आहे. वेगवेगळ्या रूपात मीच मला अनुभवतोय. माझी आई मला प्रेम करतेय, मी कुणाला तरी प्रेम दिलेलं आहे म्हणून ते मला परत मिळतंय. मी कुणाचा तरी राग केलाय मागच्या जन्मी, म्हणून तो कसा आहे अनुभवण्यासाठी मला कुणीतरी दिलेला आहे माझ्या जीवनामध्ये. तो मी मला माझंच स्वरूप मागच्या जन्मी जे केलंय ते मी अनुभवतोय. मग दुसरा राहिलाच कुठे? जीव ब्रह्म द्वैत मिटता. थेंबातच भरलेला सागर जाणता. माझ्या आतमध्येच हे ब्रह्मतत्व परिपूर्णपणे आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते. सागरातून त्या थेंबाला काही क्षण बाहेर काढला आणि पुन्हा त्या सागरात मिसळला म्हणून काही तो वेगळा नाही झाला, तो सागरच आहे. थेंब रूपामध्ये तो सागरच होता, सागरच आहे, सागरातच विलीन होईल. जीव ब्रह्म, जीव मिथ्या, ब्रह्म सत्यता. मिथ्या आहे, जीव हे मिथ्या आहे. अज्ञानाचा कधी सत्ता नव्हतीच. सत्ता आहे कशाची? फक्त ब्रह्मतत्वाची सत्ता आहे. आणि कारण तेच सत्य आहे, दुसरं काही नाहीच आहे. भ्रम दृष्टीचा आता निमाला. जे दिसतंय ते नश्वर आहे, आहे असा भास होतोय, म्हणून हा दृष्टीचा जो भ्रम आहे तो आता निमाला, तो आता विरला. द्वैत न उरता अद्वैतता. हे जे अद्वैत आहे सगळं एकच आहे. कुणी गुणाचं वर्णन करावं? जे सगळ्या संतांनी त्यांच्या त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून केलं, अशी ही अद्वैतता. द्वैत न उरता अद्वैतता. सर्वत्र ऐक्य समत्व एकता. आणि ह्या अद्वैत तत्वाला कसं जाणायचं? समत्व, प्रत्येकाच्या मध्यावर, समेवर राहून जेव्हा आपण जीवन जगतो, मग ते सुख आणि दुःख असू दे, पाप आणि पुण्य असू दे, खाली आणि वर असू दे, दिवस आणि रात्र असू दे, जागृत आणि निद्रा असू दे, सगळ्याच्या मध्यावर राहून जेव्हा आपण हे जीवन, मिथ्याच असलेलं जीवन जेव्हा जगतो, तेव्हा समत्वम योग उच्यते. गीतेत भगवंत सांगतात, सर्वत्र ऐक्य समत्व एकता. ह्या समत्व भावातून हे अद्वैत आपोआप साधलं जाणार आहे. आपलं कर्म ह्या समेवर येऊन जेव्हा आपण करू, तेव्हा ते कर्म करून सुद्धा
ते कर्माच्या खात्यात, कर्माच्या हिशोब वहीमध्ये नोंदलं नाही जाणार, अकर्मच घडणार. आणि जेव्हा हे कार्यकारण प्रभाव सगळा संपून जाईल तेव्हा त्या जीवाच्या जीवनाची खरी सार्थकता आहे. जीव जगत जीवनाची सार्थकता. आपण जे मनुष्य जन्माला आलोय ते जीवन नितांत सुंदर आहे. ते मिथ्या जरी असेल ना तरी परिपूर्ण आहे. ओम पूर्णस्य पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहणार आहे. पूर्ण आहे मग ते सुंदर आहे. त्या कुरूपतेमध्ये सुद्धा असलेली सुंदरता पाहता येणं ही सम्यक दृष्टी जी गुरुकृपेने आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. फक्त त्याला उजाळा द्यायचा आहे, एवढंच काम आपल्या हाती गुरूंनी ठेवलेलं आहे. ते आपण करत राहायचा प्रयत्न करूया. जीवन एक चिंतन ह्यावर इतकं काही सुचलं म्हणजे आजवर बाबा बोरकरांनी जीवन यांना कळले हो ही कविता लिहिली आहे. प्रत्येक आपल्या साहित्यिकांनीही लिहिलंय, पण गुरुक्षेत्राची कृपा त्यांनी काहीतरी वेगळंच मला दिलं आहे. ते चिंतन आपण थोडं थोडं करून पाहत आहोत. आजच्या ह्या कवितेच्या रूपाने जे चिंतन आपल्या समोर आलं आहे त्यातला काही भाग सुरुवातीला थोडा माईक बंद असल्यामुळं ऐकायला नाही आला, तो तुम्ही नंतर यूट्यूबचं मी जेव्हा शेअर करेन तेव्हा जरूर ऐका. पण जे तुम्ही आता ऐकलं त्यापैकी जर कोणाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर आजचा सत्संग आपण इथेच थांबवूया. ओम पूर्णस्य पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आजच्या सत्संगामध्ये सामील झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.